इतिहासातील सर्वात क्रूर आणि रक्तलांचित कालखंडाचा आपण विचार केला ना, तर एका अत्यंत आक्रमक योद्ध्याचं सर्वात मोठं आणि प्राणघातक शस्त्र काय असू शकतं? साहजिकच तलवार, तोफा किंवा त्याची युद्धनीती असंच उत्तर येईल. हो ना, पण ते शस्त्र त्याची संवेदनशीलता असू शकते का? जेव्हा आपण इतिहासाची पानं उलटतो तेव्हा बहुधा आपल्या हाती लागतात ती फक्त युद्धांची वर्णने आणि सत्तेसाठी झालेला रक्तपात. अगदी खरंय. आपण फक्त नकाशावर नजर टाकतो आणि कोण जिंकलं कोण हरलं याच्या आकडेवारीत अडकून पडतो. बरोबर. पण आजची आपली ही सखोल चर्चा, ज्याला आपण हा डीप डाईव्ह म्हणतो, ती या कोरड्या आकडेवारीला पूर्णपणे छेद देणारी आहे. नक्कीच, कारण आज आपण ज्या स्रोतावर चर्चा करणार आहोत तो अतिशय खास आहे. हो, आणि त्या स्रोताचं नाव आहे द हार्ट ऑफ द मराठा लाईन, म्हणजेच मराठा सिंहाचे हृदय. आजचं आपलं मुख्य उद्दिष्ट हे आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाच्या एका अत्यंत खोल आणि वेगळ्या पैलूचा शोध घेणं. म्हणजे रणांगणावरील शौर्याचा कथा तर आपण अनेकदा ऐकतो, पण आज आपण त्या तटबंदीच्या आत जाऊन त्यांच्या प्रेम, नीती आणि अद्भुत विचारांच्या जगाची ओळख करून घेणार आहोत. अगदी. आणि एक सांगू का, आम्हाला या गोष्टीचा खूप उत्साह वाटतोय, कारण नेहमीच्या ऐतिहासिक युद्धांच्या पलीकडे जाऊन एका महान नेत्याच्या मानसिक आणि भावनिक जडणघडणीवर लक्ष केंद्रित करणं हे खरंच खूप कुतूहलवर्धक आहे. होय, आणि या प्रवासात सामील होणं आपल्या सर्वांसाठीच एक वेगळा अनुभव असणार आहे. कारण जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर लगेच कोणती प्रतिमा येते? घोड्यावर स्वार झालेला एक अजेय सेनापती, एक वीर योद्धा. तंतोतंत. आणि ही वीर योद्धा अशी प्रतिमा इतकी प्रबळ आहे ना की ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतर अनेक पैलू अनेकदा झाकळून टाकते. हे मात्र खरंय. पण ह्या स्रोताची खरी ताकद हीच आहे, तो आपल्याला या वीर योद्धा, या आक्रमक प्रतिमेला थेट प्रेम आणि करुणा या अत्यंत तरल मानवी तत्वांशी जोडण्याची एक चौकट उपलब्ध करून देतो. हा स्रोत केवळ इतिहासाचा गुणगान करत नाहीये. मग तो नेमकं काय सांगतोय? तो एका महान नेत्याच्या मानसिक आणि भावनिक जडणघडणीचं एक प्रकारे मानसशास्त्रीय विश्लेषण आपल्यासमोर मांडतो. ठीक आहे, तर आपण हे थोडं उलगडून पाहूया, कारण स्रोतामध्ये एक अत्यंत लक्षवेधी विधान आहे. त्यात म्हटलंय, शिवाजी महाराज सिर्फ एक वीर योद्धाही नाही थे. म्हणजे ते केवळ एक वीर योद्धाच नव्हते. आता वरवर पाहता हे वाक्य खूप साधं वाटतं, पण आपण जर 17व्या शतकातील राजकीय परिस्थितीचा विचार केला तर वीर योद्धा असणं हेच मुळात जगण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी आवश्यक होतं ना. अगदी बरोबर. तो काळच तसा होता. अस्तित्वाची लढाई होती ती. हो, आणि म्हणूनच मला इथे एक सादृश्य म्हणजे एक ॲनॉलॉजी मांडावीशी वाटते. आपण जेव्हा एखाद्या भव्य किल्ल्याकडे बघतो तेव्हा आपलं लक्ष सर्वात आधी कुठे जातं? साहजिकच त्या किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवर, तिथल्या भक्कम बुर्जांवर. हो, आणि तोफांवर. ती तटबंदी म्हणजे जणू तो योद्धा असतो जो बाह्य जगातील अत्यंत क्रूर आक्रमकतेशी सतत लढत असतो. अगदी बरोबर. पण आपण सहसा हे विसरतो की ती महाकाय आणि अभेद्य तटबंदी उभी करण्यामागचा मूळ उद्देश काय असतो. तर तो उद्देश असतो त्या तटबंदीच्या आत जी सुरक्षित, प्रेमळ आणि समृद्ध संस्कृती फुलत असते तिचं रक्षण करणं. समाजाचा कल नेहमी त्या भक्कम तटबंदीकडे पाहण्याकडे असतो, पण त्या आतल्या हृदयाकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. क्या बात है. हे तटबंदीचं सादृश्य या परिस्थितीला अगदी चपखल लागू पडतं. पण इथे मला थोडी भर घालायची आहे. हो, सांगा ना. तटबंदी आणि आतली संस्कृती या दोन वेगळ्या गोष्टी नसून त्या एकाच प्रक्रियेचा भाग आहेत. जर आपण या स्रोताच्या शीर्षकाकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, द हार्ट ऑफ द मराठा लायन, तर यात एक विचार करायला लावणारा विरोधाभास दडलेला आहे. विरोधाभास कसा काय? आता बघा, निसर्गात सिंहाला नेहमी आक्रमकतेचं, अफाट बळाचं आणि भीतीचं प्रतीक मानलं जातं. सिंह हा शिकारी आहे. पण स्रोताचं शीर्षक जाणीवपूर्वक त्या डरकाळीकडे किंवा नखांकडे लक्ष वेधत नाही. अरे वा, म्हणजे ते थेट त्याच्या हृदयावर भर देत आहे. अगदी. याचा अर्थ असा की शौर्य आणि संवेदनशीलता या दोन गोष्टी केवळ एकाच वेळी अस्तित्वात असू शकतात असं नाही, तर खऱ्या अर्थाने महान असण्यासाठी या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. बरं, इथेच मला थोडं थांबवून एक प्रश्न विचारावासा वाटतो. आपण म्हणतोय की शौर्य आणि संवेदनशीलता एकमेकांवर अवलंबून असतात. हो, पण वास्तव जगात आणि विशेषतः त्या ऐतिहासिक कालखंडात संवेदनशीलता ही एक प्रकारची कमकुवतपणा म्हणजे वीकनेस मानली जायची ना. हो, साहजिक आहे तसं वाटणं. जो योद्धा कठोर असतो, ज्याला भावना नसतात, तोच रणांगणावर टिकू शकतो, असा तो काळ होता.
मग जर एखाद्या राजाने हृदय किंवा करुणा दाखवली तर शत्रू त्याचा गैरफायदा घेणार नाहीत का? हा समतोल प्रत्यक्षात कसा काम करत असावा? हा अत्यंत अचूक आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि बहुतांश अभ्यासक इथेच गल्लत करतात. म्हणजे त्यांना वाटतं की करुणा म्हणजे बचावात्मक पवित्रा घेणं किंवा शत्रूला माफ करणं, पण स्रोतातील हृदय या कल्पनेचा अर्थ तो नाहीये. इथली संवेदनशीलता ही शत्रूसाठी नसून ती स्वतःच्या लोकांसाठी, रयतेसाठी आहे. अच्छा, जेव्हा एखादा योद्धा केवळ स्वतःच्या सत्तेच्या लालसेपोटी किंवा रागापोटी लढत नाही, तर तो आपल्या लोकांवरील अथांग प्रेमापोटी लढतो ना, तेव्हा त्याची मानसिक ताकद आणि लढण्याची ईर्ष्या कैक पटींनी वाढते. बापरे, म्हणजे श्रुताने वीर योद्धा ही ओळख अजिबात नाकारलेली नाहीये तर? मुळीच नाही, उलट त्या ओळखीला एका अधिक खोल स्तरावर नेलं आहे. आपल्या लोकांबद्दलची ही करुणाच त्या योद्ध्याला शत्रूविरुद्ध अधिक कठोर बनण्यासाठी प्रवृत्त करत होती. म्हणजे आतलं हृदय जितकं मवाळ, तितकीच बाहेरची तटबंदी अधिक अभेद्य. हे स्पष्टीकरण खरोखरच दृष्टिकोन बदलणार आहे. म्हणजे त्यांची करुणा ही त्यांच्या शौर्याची कमजोरी नसून ती त्यांच्या शौर्याचं इंधन होती तर? अगदी तसंच. आता इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण स्त्रोतामध्ये पुढे एका अशा जगाचा उल्लेख आहे जो या करुणेला थेट प्रशासनाशी जोडतो. हा, नीती आणि प्रशासनाशी. हो, स्त्रोत म्हणतो की आपण नीती और अद्भुत विचारों की दुनिया अनुभवणार आहोत. आता मला सांगा, साधारणपणे आपण जेव्हा नीती किंवा पॉलिसी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? अत्यंत कोरडे नियम, कायदे, कर वसूल करणारे यंत्रणा आणि कागदपत्रांचा ढिगारा. थोडक्यात सांगायचं तर नीती ही अत्यंत कठोर आणि भावनाशून्य मानली जाते. मग तिचा संबंध थेट प्रेमाशी आणि करुणेशी कसा काय जोडला जाऊ शकतो? धोरणांसारखी नीरस गोष्ट हृदयाशी कशी जोडली जाते? इथेच आपल्याला नीती या शब्दाची आपली आधुनिक आणि यांत्रिक व्याख्या बाजूला ठेवावी लागेल. कसं काय? आपण ज्याला नीरस नियम म्हणतो, ते नियम जर योग्य हेतूनी बनवले असतील तर ते दुसरं तिसरं काही नसून संस्थात्मक पातळीवर राबवलेली करुणा असते. संस्थात्मक पातळीवर राबवलेली करुणा? हो, इन्स्टिट्यूशनलाइज कंपॅशन. आता बघा, जेव्हा एक राजा स्वतः प्रत्येक खेडात, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचे अश्रू पुसू शकत नाही, तेव्हा तो काय करतो? तो नियम बनवतो. बरोबर, तो असे नियम बनवतो, अशी नीती तयार करतो जी त्याच्या अनुपस्थितीतही त्या शेतकऱ्याचं रक्षण करेल. अरे वा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की उत्तम प्रशासन हे प्रत्यक्षात प्रजेबद्दलच्या प्रेमाचंच एक व्यावहारिक रूप आहे. अगदी तंतोतंत. समजा दुष्काळ पडला असेल आणि अशा वेळी रयतेकडून सक्तीने कर वसूल करू नये असा नियम जर राजाने बनवला, तर तो नियम निव्वळशाहीने कागदावर लिहिलेला नसतो. मग तो काय असतो? तो नियम म्हणजे राजाने आपल्या रयतेला दिलेलं एक आश्वासक आलिंगन असतं. स्रोतांमध्ये महाराजांच्या विचारांना अद्भुत असा शब्द वापरलाय. तो शब्द उगाच आलेला नाहीये. तो अद्भुत का आहे? कारण तत्कालीन जगात सत्तेचा अर्थ अमर्याद भोग आणि प्रजेचं शोषण असाच होता. राजा म्हणजे मालक आणि प्रजा म्हणजे गुलाम, हेच एकमेव समीकरण अस्तित्वात होतं. खरंय. अशा अंधकारमय कालखंडात जेव्हा सत्तेचा वापर स्वतःसाठी न करता तो सामान्य माणसाच्या कल्याणासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी करण्याचे विचार मांडले जातात ना, तेव्हा ते विचार त्या काळाच्या तुलनेत खरोखरच अद्भुत आणि क्रांतिकारी ठरतात. मला तुमचं हे संस्थात्मक पातळीवर राबवलेली करुणा हे सूत्र खूपच भावलं. कारण अनेकदा आपण पाहतो की नेते भाषणं खूप चांगली देतात, पण त्यांची धोरणं मात्र पूर्णपणे वेगळी असतात. हो, तो विरोधाभास अनेकदा दिसतो. पण इथे स्त्रोत सांगतोय की त्यांच्यात हा विरोधाभास नव्हता. त्यांचे विचार केवळ तात्विक पातळीवर नव्हते, तर ते नीतीच्या रूपात जिवंत होते. पण एक शंका अशी येते की जर धोरणं प्रेमावर आधारित असतील तर प्रशासन खूप शिथिल म्हणजे लिनियंट होत नाही का? लोक नियमांचा भंग करत नाहीत का? हा एक अतिशय नैसर्गिक समज आहे, पण वास्तवात तसं नसतं. करुणा म्हणजे शिस्त नसणे असा मुळीच होत नाही. उलट खऱ्या करुणेला अत्यंत कडक शिस्तीची जोड लागते. अच्छा, म्हणजे कसं? प्रजेवर प्रेम करायचं म्हणजे काय, तर प्रजेला त्रास देणाऱ्या प्रवृत्तींचा कठोरपणे बिमोड करणं. जर एखादा अधिकारी रयतेची लूट करत असेल आणि राजाने त्याला कठोर शिक्षा केली, तर तो नियम कठोर आहे. हो, पण त्यामागची भावना ही त्या लुटल्या गेलेल्या सामान्य माणसांबद्दलची करुणाच आहे ना. क्या बात है. शोषकांसाठी कठोर नीती आणि शोषितांसाठी अद्भुत करुणा असा तो संगम होता तर. अगदी. म्हणूनच स्त्रोत स्पष्ट करतो की हे अद्भुत विचारांचं जग होतं जिथे न्यायाची आणि प्रेमाची सांगड घातली गेली होती. ही मांडणी खरोखरच डोळे उघडणारी आहे.
आपण नेहमी आधुनिक कॉर्पोरेट जगात किंवा राजकीय व्यवस्थांमध्ये विजनरी लीडरशिप या संकल्पनेबद्दल खूप ऐकतो. हो, सतत चर्चा असते त्याची. पण स्रोतातील हा जो अद्भुत विचारांचा उल्लेख आहे तो खऱ्या अर्थाने त्या विजनरी लीडरशिपचीच एक अत्यंत उच्च आणि प्राचीन पातळी दर्शवतो. कारण इथे केवळ राज्याचा भौगोलिक विस्तार करणं किंवा संपत्ती गोळा करणं हे अंतिम ध्येय नाहीये. मग काय आहे? माणसांच्या जीवनाला एक सुरक्षित आणि सन्माननीय आकार देणं हे ध्येय आहे. अगदी बरोबर. आणि याच संदर्भात स्रोतातील पुढचं वाक्य अत्यंत मार्मिक आहे, ज्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करणं गरजेचं आहे. स्रोत म्हणतो, उन्होंने अपने प्रेम और करुणा के विचारों से भी लोगों के दिलों को छू लिया. आपल्या प्रेम आणि करुणेच्या विचारांनी लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. हो, आता आपण मगाशी युद्धाबद्दल बोललो, प्रशासनाबद्दल बोललो, पण लोकांचं हृदय जिंकणं ही गोष्ट राजकारणात किंवा राज्य चालवण्यात खरोखरच इतकी महत्वाची असते का? का नाही वाटत तुम्हाला तसं? कारण केवळ ताकदीच्या आणि भीतीच्या जोरावरही तर अनेक साम्राज्य उभी राहिली आहेत ना इतिहासात. हा नेतृत्वाच्या तत्वज्ञानातील सर्वात कळीचा मुद्दा आहे बरं का. तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत जिथे सम्राटांनी केवळ दहशतीच्या आणि तलवारीच्या जोरावर अफाट विस्तीर्ण साम्राज्य उभी केली. हो, चंगेज खान किंवा अलेक्झांडर अशी अनेक उदाहरणे आहेत. पण आपण जर त्या साम्राज्यांचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला काय दिसतं? भीती ही अत्यंत अल्पजीवी असते. म्हणजे कमी काळ टिकणारी. अगदी. भीतीवर आधारलेली साम्राज्य तोपर्यंतच टिकतात जोपर्यंत तो क्रूर हुकुमशहा जिवंत असतो किंवा त्याची तलवार धारदार असते. एकदा का राजाची पकड ढिली झाली किंवा त्याचा मृत्यू झाला की ती साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळतात. अरे चा, कारण त्यांचा पाया भीती हा होता, निष्ठा नाही. तंतोतंत. म्हणजे तुमच्या मते भीतीचा वापर करून राज्य करणं हा एक प्रकारे शॉर्टकट आहे जो फक्त तात्पुरता निकाल देतो. अगदी तसंच. आणि इथेच शिवाजी महाराजांच्या करुणा आणि प्रेमाचा विचारांचं सामर्थ्य दिसून येतं. जेव्हा एखादा नेता लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो तेव्हा तो केवळ प्रजा आणि राजा असा संबंध प्रस्थापित करत नाही. मग तो काय करतो? तो एक भावनिक करार करतो. जेव्हा सामान्य माणसाला, मग तो शेतकरी असो, सैनिक असो वा एखादा कारागीर असो, हे जाणवतं की सर्वोच्च स्थानी बसलेला आपला राजा आपल्या सुखदुःखाची काळजी करत आहे, तेव्हा काय होतं माहितीये? काय होतं? तेव्हा ती जनता त्या नेत्याला केवळ कर देणारी प्रजा उरत नाही, तर ती जनता त्या राज्याची रक्षक बनते. भीतीमुळे लोक आज्ञा पाळतात, पण प्रेमामुळे लोक स्वतःचे प्राण अर्पण करायलाही तयार होतात. बापरे, हे ऐकताना माझ्या अंगावर काटा आला. कारण यातून एक खूप मोठा अर्थ उलगडतोय. आपण नेहमी साम्राज्य कसं जिंकलं जातं यावर चर्चा करतो, पण हा स्रोत आपल्याला साम्राज्य कसं टिकवलं जातं याचं रहस्य सांगतोय. खरंय. लोकांचं हृदय जिंकणं ही काही निव्वळ एक कविकल्पना किंवा भावनिक गरज नव्हती. ती एक अत्यंत दूरदृष्टीची, कायमस्वरूपी टिकणारी राजकीय आणि प्रशासकीय रणनीती होती. अगदी बरोबर ओळखलत तुम्ही. तलवारीने जिंकलेला प्रदेश बंड करून स्वतंत्र होऊ शकतो, पण करुणेने जिंकलेलं हृदय कधीच बंड करत नाही. आणि हीच ती गोष्ट आहे जी त्यांना इतिहासातील इतर कोणत्याही सम्राटापेक्षा वेगळं आणि श्रेष्ठ ठरवते. युद्ध जिंकणारा सेनापती इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तारखांच्या आणि आकडेवारीच्या रूपात नोंदवला जातो. हो, फक्त एक रेकॉर्ड म्हणून. पण जो नेता आपल्या प्रेमाने लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो तो केवळ पुस्तकांपुरता मर्यादित राहत नाही. तो लोकांच्या लोकगीतांमध्ये, त्यांच्या रोजच्या जगण्यात, त्यांच्या श्रद्धेत आणि त्यांच्या सामूहिक स्मृतीत शतकानुशतके अमर होतो. म्हणजे जनमानसात तो कायमचा कोरला जातो. होय. स्रोतातील दिलों को छू लिया या विधानामागे हा अत्यंत खोल मानसशास्त्रीय आणि सामाजिक अर्थ दडलेला आहे. तर मग या सर्व सखोल चर्चेतून आपण नेमका काय निष्कर्ष काढू शकतो? आपण सुरुवात एका अत्यंत रंजक ठिकाणाहून केली होती, एका वीर योद्ध्याच्या प्रतिमेपासून. आणि आपण अशा एका नेतृत्वापर्यंत प्रवास केला आहे ज्याचा पाया निखळ करुणा, प्रेम आणि संस्थात्मक नीती आहे. आजच्या या डीप डाईव्ह मधून मिळालेल्या सर्वात मोठं ज्ञान हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे एकीकडे अजोड वीर योद्धा होते आणि त्याच वेळी ते प्रेम, करुणा आणि नीती यांचं उत्तम उदाहरण होते. हे दोन गुण एकमेकांचे शत्रू नाहीत, तर ते एकमेकांचे पूरक आहेत. एका हातात बाह्य संकटांपासून रयतेचं रक्षण करणारी कठोर तलवार आणि दुसऱ्या हातात त्याच रयतेचे अश्रू पुसणारा करुणेचा स्पर्श. या दोन परस्पर विरोधी वाटणाऱ्या टोकांचा एक विलक्षण आणि अद्भुत समतोल साधणं हेच त्या मराठा सिंहाच्या हृदयाचं,
खरं आणि शाश्वत रहस्य आहे. या समतोलावर भाष्य करणं हीच या स्रोताची सर्वात मोठी उपलब्धी आहे असं मी म्हणेन. आपण इतिहासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला पाहिजे हे यातून प्रकर्षाने जाणवतं. नक्कीच. आपण केवळ घटनांच्या, युद्धांच्या आणि तहांच्या नोंदी ठेवता कामा नये, तर त्या घटनांमागे असणारा अद्भुत विचार आणि प्रजेच्या कल्याणाची नीती समजून घेतली पाहिजे. शौर्य म्हणजे केवळ दुसऱ्याचा जीव घेणं नव्हे, तर शौर्य म्हणजे आपल्या माणसांचं संरक्षण करण्याची प्रबळ इच्छा. अगदी. आणि हे संरक्षण तेव्हाच अर्थपूर्ण ठरतं जेव्हा आतलं हृदय प्रेमाने भरलेलं असतं. आपण आता या सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत. स्रोताने दिलेल्या या मोजक्या पण अत्यंत अर्थपूर्ण शब्दांनी आपल्याला एका महापुरुषाच्या व्यक्तिमत्वाची एक अतिशय विलोभनीय आणि तात्विक बाजू दाखवली आहे. पण थांबण्यापूर्वी या स्रोताच्या मूळ कल्पनेवर आधारित एक असा विचार आपण सर्वांनी करायला हवा, जो भूतकाळाला थेट आपल्या आजच्या वर्तमानाशी जोडतो. बरोबर. इतिहास शेवटी वर्तमानासाठीच तर असतो. आपण इतिहास वाचतो तो केवळ भूतकाळात रमून जाण्यासाठी नाही, तर वर्तमान अधिक समृद्ध करण्यासाठी. आजच्या या अत्यंत वेगवान, आधुनिक आणि अनेकदा भावनाशून्य वाटणाऱ्या जगात आपण सर्वजण रोज आपापल्या पातळीवर काही ना काही संघर्ष करत असतो. हो, प्रत्येकाची लढाई सुरूच असते. मग तो कॉर्पोरेट जगातील अस्तित्वाचा लढा असो, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार असो, किंवा समाजातील आपलं स्थान निर्माण करण्याची धडपड असो. या रोजच्या लढाया लढताना अनेकदा आपण अत्यंत कठोर आणि आक्रमक बनतो. आपण स्वतःला एक योद्धा समजतो. जगण्यासाठी ते करावंच लागतं. पण अशा वेळी आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारला पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात बाह्य जगाशी लढण्यासाठी वीर योद्ध्यासारखं धाडस तर दाखवतो आहोत, पण त्याच वेळी आपल्या आतमध्ये आपल्या लोकांसाठी, आपल्या सहकाऱ्यांसाठी खोल करुणा आणि नीती यांचा तो अद्भुत समतोल आपण जपत आहोत का? खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. नेतृत्वाची ही जी व्याख्या आज आपण स्रोतातून पाहिली, जिथे अफाट शक्ती आणि अत्यंत तरल संवेदनशीलता एकाच वेळी अस्तित्वात असते, ती आज आपण आपल्या रोजच्या वागण्यात कशी अंमलात आणू शकतो? अगदी. आपली स्वतःची वैयक्तिक नीती किंवा धोरणे केवळ स्वतःच्या स्वार्थावर आधारलेली आहेत की त्यात इतरांबद्दलची करुणा दडलेली आहे? आपण चर्चेच्या सुरुवातीला जो नकाशाचा आणि गणिताच्या तक्त्याचा उल्लेख केला होता ना, तिथेच आपण पुन्हा एकदा येऊया. हो, युद्धांच्या आकडेवारीचा. आपल्या आयुष्याचा नकाशा केवळ आपण मिळवलेलं यश, जिंकलेल्या लढाया आणि गोळा केलेली संपत्ती या कोरड्या आकडेवारीने रंगलेला असू नये. तर त्या नकाशात आपण किती लोकांच्या हृदयाला प्रेमाने आणि करुणेनं स्पर्श केला याच्या स्पंदनांच्या नोंदी असाव्यात. अगदी बरोबर. तेव्हाच कदाचित त्या महान मराठा सिंहाच्या हृदयाचा एक अत्यंत छोटासा अंश आपल्याही आत कुठेतरी जिवंत होऊ शकेल. याच एका विचार करायला लावणाऱ्या आणि